वर चढताना मजा वाटते. थोडा वेळ गाडी थांबून त्या झाडाकडे खामचा डाग म्हणला, त्या झाडाकडे काय बघतं म्हणलं, बावळट आहे म्हणून बघत. त्याच्यात दृष्टी पाहिजे ती पाहण्याची. दृष्टी नसेल ना नाही चालत. दृष्टीला फार महत्व आहे. हा परमार्थामध्ये जरी विरोध असला तरी पूर्वीच्या काळा इतका विरोध सर आता नाही. आता चांगला आहे समाज. पहिला तो खूप बऱ्या लोकांनी मारलं हो, विरोध केला. अहो याच्या पुढे जाऊन सगळे गाव विरोधात महाराजांच्या, पाटील विरोधात, कुलकर्णी विरोधात, पांडे विरोधात, त्या काळचे तथाकथित त्या फुटून जाण्यानेच वाटलं झालंय महाराष्ट्रात. हे असलीच पुढे अपक्ष म्हणून उभा राहून गावाचं वाटलं करणार. नादे लागत नाही कोणत्या पर्यंत. तुम्ही म्हणाल एवढंसं पोरग गेल्याने मुलगा गेल्याने महाराजांचं काय नुकसान, मला एवढं कळत नाही का. पण बारका घड सुद्धा मोठा बोगदा पडतो. हसतय असले बिलिंदरच येऊन बसतात. हीच चांगलं करतात पुढे. असलीच खोडील पाहिजे. लहानपणी खोड्या करणारी मुलं मोठी होतात. जे लहानपणापासून बसलेलं असतं ना, त्याच्या आईने, मावशीने, आजीने, आमचं अजिबात हालत नाही, हालचाल करीत नाही, जमिनी घालविल्याशिवाय नाही राहत. हालचाल केली पाहिजे. काय हाणामार भांडणं या वयात नाही करता आले, खेळणं या वयातच केलं पाहिजे ना. शंतनुराव किर्लोस्करांनी आपल्या आत्मचरित्रात लिहिलंय की मी लहानपणी इतक्या खोड्या करायचो की शाळेत ज्या होतं ते बाराकीमध्ये झोपायला तिथं बरीच मुलं असायची. आणि पाणी होतं जवळ, तळ एक छोटस, काही नदी तळ काय असं, त्याच्यातलं ते खेकडे धरून आणायचे आणि पोराच्या अंथरुणात सोडायचे. म्हणजे शंतनुराव किर्लोस्कर, ज्याने किर्लोस्कर ही कंपनी काढली पुढे, पहिला फाळ नांगराला त्याचा आला किर्लोस्कर. आणि हे इंजिन किर्लोस्कर. माणसं मागायचीच किर्लोस्कर पाहिजे आम्हाला. आता काही मागतात माणसं, ते भागवत काही मागायचं ठेवलंच नाही माणसाने. मागत्यातच सारखी लयच लाचार बेकार झाली माणसं. इतकी बेकार कधी नव्हती, इतकी बेकार झाली. भागानं त्यांचा दोष नाही, भागत नाही म्हणून मागतय. जाऊ द्या. ज्याच्याबद्दल बोललो सगळे विरोधात एक गट्ट झाले. देहूमध्ये महागठबंधन झालं त्यांचं. आणि तुकोबरायच्या घरी आहे. ते म्हणले महाराज कुठे आहेत? जिजाबाई होते ते. त्या म्हटले महाराज इंद्रायणीच्या किनाऱ्यावर नांदरुकीच्या झाडाखाली भजन करायला गेले. ते म्हणजे त्याने लिहिलेला गाथा कुठे आहे, वह्या कुठे आहेत त्या? ते म्हणजे मी देणार नाही. या लोकांनी अतिक्रमण केलं त्यावेळेस आणि सगळ्या घरातल्या वह्या गोळा केल्या अभंगात. एक गाठोडं बांधलं आणि तुकोबरायच्या समोर आणून म्हण, महाराज हे वेदबाह्य आहे, शास्त्राला मान्य नाही, हे आम्ही विचारवंत, याला सन्मान देत नाहीत, मान्यता नाही, याला तुम्हाला लिहिण्याचा अधिकार नाही. तुकोबराय मनात ते मनात मध्ये मला पांडुरंगरायाने सांगितलं हे लिहा. शतकोटी अभंगाची प्रतिज्ञा करून नामदेव रायाच्या रूपाने जन्माला आलो. 96 कोटी अभंग लिहून झाले आणि 4 कोटी उरले होते लिहायचे. त्याच्यासाठी तुकोबरायच्या रूपाने या महाराष्ट्राच्या भूमीत जन्माला, आणि तेही लिहून झाल्यावर बुडवायचा प्रसंग म्हणजे महाराजांच्या डोळ्यातून आशीर्वाद. पण समाजाचा अख्खा विरोधात काही इलाज नव्हता त्याला. माघार घ्यावी लागली. समाज ज्यावेळी एक गट्टा विरोधात जातो त्यावेळी फडणवीस माघारी घेतो. कळतं का नाही मी बोलतोय ते. आणि गंमत अशी झाली बाबा, दगड बांधा त्या गाठोड्याला. तुकोबरायने डोळे झाकून दगडाचा हृदय करून दगड बांधले आणि त्या वया नाईलाजाने परमात्म्याची इच्छा म्हणून इंद्रायणीच्या दुहा समर्पण केलं. बोलड्या नाही त्या वया, जशा पाण्यावर लाह्या ताराव्या.
तरल्या नाही. पांडुरंगाने हृदयाला गच्चा उडून धरला तो गाथा. कडा कोपरा एक अक्षर सुद्धा भिजू दिलं नाही. कारण पंढरी रायाला माहित होत याच्यात हा गाथा जर या इंद्रायणीच्या डोहात बुडाला तर संपूर्ण महाराष्ट्राचा परमार्थ बुडाल्याशिवाय राहायचा नाही. मायबा परमार्थ बुडाल्याशिवाय राहायचा. हो, आता 13 दिवस रक्षण केलं. 13व्या दिवशी साक्षात्कार होऊन गाथा तुकोबराच्या स्वाधीन केली भगवंताने. टाळ विण्याच्या गजरात, मृदंगाच्या तालावर, विठोबा रखमाईच्या भजनात हा गाथा मंदिरात आणला पुन्हा वाड्यातल्या पांडुरंगाच्या. आणि या दुर्जनाने पानं खालीवर लावली होती. तुकोबरा अनुक्रमणिकेप्रमाणे ती पानं लावित होती. पण 2 पानं कमी पडली. सापडानातच ती 2 पानं. मग आपल्या मुलीला विचारलं, काशीबाई आपण याच्यातली 2 पानं घेतल्या? म्हणजे नाही बाबा. भागीरथी आपण पानं घेतली 2? नाही. विठोबा तू घेतली? नाही. शेजारी पाजारच्या मुलांना विचारलं, याच्यातली 2 पानं नाही. मग शेवटी आपली धर्मपत्नी जिजाबाई, तिला आवली या नावाने तुकोबरा हाक मारायची. कारण प्रत्येक पुरुषाची बायकोला 2 नाव असतात. एक जनरल असतं लोकात वापरायचं आणि एक दोघालाच माहित असत. तिला खून वाढव्या धागा बारका असतो. तो इतका सूक्ष्म की बाहेरून दिसत सुद्धा ना. ती दोघाला संकेत कळतो. जाऊ दे, जरा ध्यानात आणा आपापलं. तर मोठी मजा आहे. काय झालंय आवली, आपण याच्यातली 2 पानं घेतल्यात? ते म्हणते असं केलं. हो, तुकोबराने पुन्हा विचार, बायकोने जर एखाद्या नवऱ्याच्या खिशातून 1000-500 रुपये घेतले होते, आल्यावर त्यांनी याच्यातले पैसे नाही घेतले का? समजायचा हात मारला. ती साधी सायकोलॉजी, ह्याला लय मोठा तत्व झालं. जिजाबाई आवली सांग, याच्यातली 2 पानं घेतल्यात का? महाराज घेतल्यात 2 पानं. कुठे आहेत? कमरेला फसल्या. अहो कशामुळं? तुम्हाला तर लिहिता वाचता येत नाही, तुम्ही अक्षरशत्रू आहेत. मग ही 2 पानं कशाला घेतल्यात आपण? जिजाबाई हसल्या. त्या म्हटल्या, मला माहित आहे मला लिहिता वाचता येत नाही, पण मला एक माहित आहे की ही पानं 13 दिवस पाण्यात होती पण बुडली नाही. मला बी ही बारवर पाण्याला जावं लागतं. कळतं का मी काय बोलतोय आपल्याला? मला इरी बारवर पाण्याला जावं लागतं. एखाद्या वेळेस पाय घसरून मी पडले तर ही गाथ्याची 2 पानं मला तारल्याशिवाय राहायची नाहीत. तारल्याशिवाय राहायची नाहीत. ऐसा ज्याचा अनुभव. मग देव पाहायला कुठं जायचं? देव त्याच्यातच
उतारणा होतो तुमच्या सगळ्या संगीतांवर. थकलोय माझं. गाडीत बसायचं सुद्धा 6-7 तास लागतात आमच्यापासून इथे. 300 किलोमीटर अंतर. गाडीत बसणं म्हणजे काय सुख आहे का? कुकर मध्ये घातल्यावर पडलं की गेल्यावर मुर्दा पडला असेल तर पुन्हा माघारी 7 तास. आनंद असतो, एवढीच ऊर्जा आहे. तरी तुम्ही म्हणाल मी नाचतो, ह्या वयात नाचतो 80 वया म्हटल्यावर तुम्ही लक्षात ठेवा, मी माझ्या यंग अवस्थेत किती उड्या मारत असतो. नाचलंच पाहिजे. नाचो कीर्तनाचे नाही, कीर्तनाचे नाही, नट नाचे. नुसतं म्हणायचं नाही, नाचायचं. नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी. गाणं दीप लावू जगी, गाणं दीप लावू जगी, गाणं दीप लावू जगी, गाणं दीप लावू जगी. पिंगळ्याने किती चांगलं माझी जिरवली. म्हातारं उठलं नाचायला लागलं, पिंगळा म्हणायला लागल्यापासून ते शोधत पडलं. मग उद्याच्या हेडलाईनला आपलं नाव काय उठलं ते 20 मिनिटांनी सावध झालं. चालत राहत करून ह्यांनी बरीच कीर्तन माझी ही केलेली. भरपूर मोठ्यांना समाज असतात, 5,000-10,000 लोक. काय आपल्याकडे संघटितपणा नसतो, बसण्याला जागा मापक. ही सगळी माणसं आता इकडलं तिकडलं गटागटान बसतात. कुणी राष्ट्रवादीची, कुणी कुणी ममताचं, तर कुणी जयललिताचं. सगळं असं अवघड आहे. सगळे गट झाले. त्यामुळे देखा झालंय सध्या वातावरण. बरं आहे, या निमित्ताने संघटित होतात माणसं. एवढंच कारण आहे चांगल्या प्रकारचं. लग्न समारंभ किंवा अशा काही निमित्ताने एकत्र येणं सांग. देव कोणाजवळ पाहायचं. देव म्हणजे काय असतं? देव हा शब्द मुळात संस्कृत आहे. देव नावाच्या धातूपासून देव शब्दाची उत्पत्ती होती. देव म्हणजे प्रकाश, ज्ञानाचा परिपूर्ण प्रकाश म्हणजे देव. बस कम झालं. ज्ञान देव, देव त्याच्या जवळ आहे, कोणाजवळ. आणि असा जो कोणी महात्मा आहे त्याच्या दर्शनाने पाप, ताप, दैन्य वगैरे सगळं जात, दुःख जाऊन जातात म्हणून. पण त्याच्यासाठी आपल्याकडं आधी पुण्य असावं लागतं. त्यावेळेस त्या साधूचं दर्शन होत. साधू घरी यायला, संत घरी यायला असं समजायचं नाही. आपल्या पूर्वजाचं आपलं काहीतरी पुण्य म्हणून आपल्याकडे हात धुतले, आपल्याकडे ग्लासभर पाणी प्यायला महात्मा तसा येत नसतो. माहिती साधू भेटायचं, साधू घरी सेवा लैलांचं हे अनंत जन्माचं पुण्य फळले बहुत.
पोरं नाचले आता सांग, पोरं नाही लग्न झाले असते तर पोरं झाले स्वभाव विनोद वगैरे असं स्थायी भाव आहे किंवा जीवन असं सतत आनंदाने जगायचं. कधी जोक केले ते आता ड्रायव्हरला पुष्कळ कळत नाही, त्याचा ते विषय नसतो. मला एकट्यालाच हसावं काय करतात. आता काही माणसं तक्रार करतात की आम्ही एकटंच असतो, कसं काय हसायचं, दार लावून कपडे काढून हस. जीवनात आनंद घेणार, आनंदासाठी आहे जीवन. आनंदाच्या डोही आनंदाचं काय जीवन आहे, काय मजा आहे जीवनात. झोपायचं तरपायचं उगत गौरी पेटवलं कापरासारखंच पाहिजे माणसाने. दहावीपर्यंत आलेला भडका हाणला पाहिजे. जो काही विषय काय काय लक्षातही नाही विनोद जाऊ. म्हणून देव त्याच्याजवळ असतो, त्यांच्या दर्शनाने पापताप जातो. कोणाच्या दर्शनाने? साधूच्या दर्शनाने. साधू म्हणजे कोण? कधी नाही तर महाराज तर सांगतात, माऊली सांगते, सो महात्मा सो दुर्लभ म्हटलं. ऐसा महात्मा दुर्लभ आती येन बहुत जोडीची किरीटी जयाची भजने भोगासाठी अशा तिमिरे दृष्टी अशी विषयांना जात. तर बाकीची सगळी मिळतील. काय करायचं? विषयात गुंतलेल्या जीवाला करायचे काय घेऊन? साधूंनी पाहत नाही. विषय उडी बोलले जीव आता याची कोण करे, म्हणजे नारायणी भाव वाहून ठाव नरदेह. आपल्याही मनात कधी कधी इच्छा निर्माण झाली पाहिजे. आपला उद्धार कधी होईल, कधी आपल्याला मोक्ष मिळेल, कधी आपल्याला ज्ञान होईल, कधी साधूचं दर्शन होईल, कधी सद्गुरूची कृपा होईल, ही जिज्ञासू आपल्या मनात जागी झाली पाहिजे. मुमुक्षत्व जागं झालं पाहिजे. असं जोपर्यंत होत नाही ना तोपर्यंत काही येत नसतं. आधी जाग व्हावं लागतं. आतून फार महत्वाचं आहे ते. तो खूप तळमळ पाहिजे त्याच्याबद्दल. काही मी उद्धार त्याची चक्रपाणी वाटत अर्थता पाहिजे. हे भक्तीचं लक्षण आहे. चार पैकी अर्थ जिज्ञासू अर्थार्थी ज्ञानीचम भरत अर्षभा. भगवान सांगतात अर्थ तो अर्थीचे निव्याजे, जिज्ञासू तो दादाबाया लागी भजे, तिजेने तेने इच्छेचे अर्थ सिद्धी. मग चौथ्याच्या ठाई काहीच करणे नाही, भक्त येतो. ज्ञानी ज्ञानी या भक्त, ज्ञानी भक्त पाहिजे. फक्त अज्ञानी नको. अज्ञान म्हणजे अज्ञानच आहे. ते त्याच्यात काय काही नसतं. ते अज्ञान 7व्या अध्यायात त्याचं खंडन केलंय. नसे माझ्या अमृत अनुभवामध्ये अज्ञानाचं खंडन झालंय. सगळ्या अविद्येचं खंडन झालंय. ऐशी अविद्या नासावी वाहेलो जो जीवी, तेने साली काढावी आकाशाची, तेने शेणी गळा दुहावी, गुडगा वास पाहावी, वाळवणी काचरी सांजवेळीची. अमृत अनुभवातले आहेत. आणि माऊली सांगते अनुभवामध्ये, त्या अमृत अनुभवामध्ये महात्म्याची भेट झाल्यावर काय होतं? एक गोड गोवी अतिशय. जो भेटलियाची सवे पुरती उपायांचे धावे, प्रवृत्ती गंगा स्थिरावे सागरी जे. ज्याची भेट झाल्यावर प्रवृत्ती निवृत्ती सकट संपते. ज्ञानोपरांत नुसती प्रवृत्तीच नाही तर प्रवृत्तीच्या पाठीमागे निवृत्ती सुद्धा राहत नाही. मी हा सुद्धा भाव नाही.
म्हणजे अहम ब्रह्मास्मी या महावाक्याच्याही पुढं काय घडतंय, तया महावाक्याचे निनावे गुरुकृपेचे निठावे, माता हातू ठेविला नवे थापटीला जाईस, तैशी विश्व स्वप्ने शे माया, निध सांडो नि धनंजया, चैला द्वया आनंदपणे जो. हा आनंद आहे बघा, हा आनंद घ्यायचा. फार जीवन मस्त जगताय तुम्ही, मस्तीत राहतो माणूस. आहे बहुतारी काही जाणता परिणाम होत नाही, कोणाचं घर पडू, कोणाची बायको निघून जाऊ, काहीच नाही बरं घ्यायचं. काय त्याला त्याच्याशी ज्ञान नाही, त्याचा स्वतः त्याच्या आत्मतत्व. एक गोड वाक्य सांगतो एका मोठ्या विद्वानाचं, तो म्हणतो आत्मा को खोजे बिना किसी को मुक्ति नहीं मिलती है, एक ब्रह्म जान लेने पर और किसी को जानने की जरूरत नाही. म्हटलं एक ते ज्ञान प्राप्त करून घे, त्या ज्ञानावाचून पुन्हा नाही सुख लाभायचं रे, ते ज्ञान आहे. मग असा जो महापुरुष असतो, असा जो ज्ञाता असतो, असा जो तत्वज्ञ आहे, असा जो संत आहे, ऋषी आहे, त्याला विकाराचा स्पर्श होत नाही. माईबाप काम क्रोधाधिक विकार त्याच्यात वाऱ्यालाही जात नाही. एकदा नाही दोनदा ऐकल्यावर तरी पाठ व्हावा. आता सर रूप हाताला चरण विचारित असेल तर दुर्दैव पुढं काय, आता पुढं माईक आणि दुसरं काय करायचं. कधी वाटते पाठ बहुत करावे, पाठांतर म्हटलं बहुत पाठांतर करावं. आणि आपण जेवढं वाचलंय पाठ केलंय त्याची 15 दिवसात आवृत्ती करायची. 15 दिवसाच्या आत जर ते पुन्हा न्याय आलं तर विसरून जातं सगळं. त्यालाही ताण दिला पाहिजे. बुद्धी का असली नाही तर कसं काय होईल. तर एक तुमच्यासाठी सिद्धांत सांगतो. डार्विनने आपल्या उत्क्रांतवादाच्या सिद्धांतात म्हटलंय, आमेबा म्हणजे एक पेशी प्राण्यापासून जीव उत्क्रांत होत होत माकडापर्यंत आला. बरोबर मी बोलतोय की. आणि माकडाने शेपटीचा उपयोग केला नाही म्हणून शेपूट जळून गेलं, निकामी झालं. माणसाने डार्विनचा उत्क्रांतवादाचा सिद्धांत खरा असेल तर माणसाने बुद्धीचा उपयोग केला नाही तर डार्विनच्या उत्क्रांतवादाच्या सिद्धांताप्रमाणे ती निकामी होण्याची किंवा झडून जाण्याची शक्यता आहे. म्हणून तिला तत्वज्ञानाच्या सहानेवर सारखी घासली पाहिजे. माईबाप सारखी घासली पाहिजे, तर ती चकचकीत राहते. माईबाप काम आणि क्रोध. भगवंताला अर्जुनाने प्रश्न विचारला गीतेत, आता केन प्रयुक्तोयम पापम चरते पुरुषा अनिच्छिन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजिता. असे कोणते विकार आहेत की ज्याच्यामुळे जीव पापाला प्रवृत्त. भगवान उत्तर देतात, कामयश, क्रोधयश, रजोगुण समुद्भवा, महाशनो महापापमा विदने में परिणाम.
तव हे काम क्रोध उपाही जयाते कृपेची साठवण नाही हे कृतांताच्या ठाई मानी जाती ज्ञाननिधीचे भुजंग विषयधरीचे वाद भजन मार्गीचे मान वगैरे या सगळ्या वव्या पाहिले की आपल्या लक्षात येईल विकार किती भयानक आहे, किती काम भयानक आहे. नाथांनी भागवतात त्याचं वर्णन केलंय. मज कामाचे निभय ब्रह्मा कन्येशी धोरू जाय पराशरा केले ते काय भोगिली पाहे दिवा दुर्गंधा ज्या ते योगी वंदिती मुगुटी जो तापसा माझी धुर्यती तो शिवू लागे मोहिनी पाटी फिटोनी लंगोटी वीर द्रवली विष्णू उरंदेच्या स्मृती. कितीतरी ववे येत असे की ज्या नुसत्या एका विकाराचं वर्णन करतात. जाऊ द्या, काम क्रोध दोघांना कधी स्पर्शच केला नाही. एक सुखदेवजी आणि दुसरे हनुमानजी. हो, महाराजांनी वर्णन केलं तर सौचर्य चाललेले झाले. खेळिया माझी हनुम्या शहाणा न पडे काम व्यसनी रे कामचे नाही तेथे क्रोधाचे कैसा तेथे कैसे रामागड्याचे आवडी मोठी मनोडे लंके पेने. जाऊ दे, मी एवढ्यासाठी बोलतोय आपल्याला. आज तुम्ही मस्त बोलतो महाराजांच्या घरी जाऊन आलो म्हणजे महाराजांचे बरेच मोठ्या गडी येते तसं दिसाय म्हणजे असं उंची नाही घरी झालं चांगले वारकरी दलिंदर बी राहत जाऊ ना बेकार नकोस बेकार पण सोडून द्या आता कमीच जा काय काय हा सत्य वगैरे फोकाट करू नका देवाशी पण नको असं सांगायला पुन्हा यायचं नाही कोण तुम्हाला नसलं तर मरा मातीच जा मला काय करायचं तुम्हाला काय बघत पाहिलं पाहिजे. त्याला 2 वारकरी घरी आणून जेवायला सुद्धा घालता आलं पाहिजे. त्या वारकऱ्याला क्षमता पाहिजे. का राहू लोक काय काय म्हणतात सत्यात आलं एकच चालू मानलं त्याला 1000-1500 रुपये 2 द्यायचे 2 तर चालू मानलं तू अर्धी म्हण तुला 5000 देतो तुझ्या आजचा बैल तुझ्या काय रे त्यांची किंमत करतो का तुला काय कळतंय का तुला मला चिडतो मग मी ते तापट आहे मी बसायचंय मी काय मला त्या रक्तातच ते गुण आहे. महागारी शिकवली नाही मला कधी काहीच नाही. चुकीच्या मार्गाने जातोय का आपण योग्य मार्गाने जायचं गुन्हेजनाचा आदर करायचा गावकऱ्यांचा विनंती असते त्यांना व्यवस्थित जायचं महाराज नाही तर तिकडं जाऊन जर शाप दिला त्यांनी तर तुझं वाटलं होईल. काय काय माणसं गावातली अशी हुशार असतात व्हायला एवढ्या सप्त्यातून सुरू वाच ठेवलं का नाही 10,000 20,000 मागे ठेवलं का नाही तर तुझी समाधी बांधायची का काय करायचं मागे ठेवून तुला ठेवायचं कशासाठी मग पुढे वर्षी व्हायचे नाही का नाही तर नाही होत दे आणि तू पुढे वर्षी राहशील का हे बघणार दे. अरे जगायचं उदार मनाने जीवन जगत जगे असं बनगानंतर दलिंदर नकोच. मी बी महाराज दलिंदर ना भिका बेकार नाही असं नव्हतं सदन बागायतदार आहे.